ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही रोज सकाळी उठता, पण तुम्ही रोज सकाळी का उठता? म्हणजे अनेकांना रात्री झोपताना मनामध्ये हा प्रश्न येतो की उद्या सकाळी मी का उठू? उद्या सकाळी उठण्यामागचं कारण काय? मी रोज सकाळी उठतो, ऑफिसला जातो, दिवसभर काम करतो, संध्याकाळी परत घरी येतो, जेवतो आणि झोपतो. ही सायकल गेली वर्षानुवर्ष मी फॉलो करतोय. पण हेच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे का? हेच मला आयुष्यामध्ये साध्य करायचं आहे का? याच्यासाठीच मी रोज सकाळी उठतो का? किंवा तुमचं आयुष्य नेमकं कुठल्या दिशेला चाललंय? कुठल्या दिशेला हे आयुष्य जाणं अपेक्षित आहे? कुठल्या दिशेला आपण हे आपलं आयुष्य घेऊन जाणं गरजेचं आहे? याची जर का उत्तरं तुम्हाला सापडत नसतील किंवा जर का तुम्हाला सुद्धा हे प्रश्न पडत असतील तर कदाचित तुम्हाला अजून तुमचा इकिगाई सापडला नाही आहे. तुम्ही अजून तुमचा इकिगाई शोधला नाही आहे. इकिगाई म्हणजे काय? तर इकिगाई म्हणजे जगण्याचं कारण. आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट म्हणजे इकिगाई. असं म्हणतात की या जगात सगळ्यात आनंदी लोक ही जपानमध्ये असतात, कारण जपानमधलीच लोक इकिगाई ही गोष्ट फॉलो करतात. इकिगाई या संकल्पनेचा वापर करून आपण आपल्या आयुष्याचं ध्येय शोधू शकतो, आपल्या आयुष्याला एक दिशा देऊ शकतो, आपल्या आयुष्याला एक अर्थ निर्माण करून देऊ शकतो. आता ही इकिगाई संकल्पना वापरली कशी जाते? तर इकिगाई संकल्पनेचे मुख्यतः 4 भाग होतात. एक म्हणजे व्हॉट यू लव्ह, म्हणजे तुम्हाला काय आवडतं. आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की मला नेमकं काय आवडतं? अशी कुठली गोष्ट मला करायला आवडते जी गोष्ट करताना वेळेचं भान पण राहत नाही. असं भराभर वेळ निघून जातो की मला कळत पण नाही, इतकं मी त्या गोष्टीमध्ये गुंतलेलो असतो, इन्व्हॉल्व झालेलो असतो. अशी कुठली गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अशी कुठली ना कुठली तरी गोष्ट असते. मग ती गोष्ट कुठली असेल हे आपण इतरांना नाही विचारता कामा, कारण कुठलीही व्यक्ती स्वतःच्या बुद्धीनुसारच अशी गोष्ट शोधत असते. म्हणजे एखादी गोष्ट करायला मला आवडतं, ती गोष्ट करताना वेळेचं भान पण राहत नाही, अशी गोष्ट कुठली असेल? तर शक्यतो त्याची उत्तरं काय असतात? तर मला गाणी ऐकायला आवडतात, मला ड्रॉइंग करायला आवडतं, मला गार्डनिंग करायला आवडतं, म्हणजे मला बागकाम करायला आवडतं, बरोबर. पण कदाचित याच्या व्यतिरिक्त देखील अनेक अशा गोष्टी असू शकतात, जसं की मला कुठलं तरी मशीन रिपेअर करायला आवडतं. कुठलंही मशीन, मला त्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, मी कुठलंही मशीन उघडतो, त्याच्या आतल्या सगळ्या गोष्टी बघतो आणि ते मी मशीन तसं परत जोडू पण शकतो. हे देखील एखाद्याला आवडू शकतं. आणि जर तुम्ही हे इतरांना विचारलं तर ते म्हणतील की यात काय आवडण्यासारखं आहे, ही काय आवडायची गोष्ट आहे. पण एखाद्या व्यक्तीसाठी ते सुद्धा आवडणारं असू शकतं. सो हे आपल्याला स्वतःला विचारायचं आहे की माझ्यामध्ये असं काय आहे, मला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. त्याचबरोबर अशा गोष्टी ढोबळ देखील असू शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खरंच मनापासून म्युझिक, संगीत आवडू शकतं. ती व्यक्ती सध्या करतीये जॉब, पण त्या व्यक्तीचं खरं पॅशन काय आहे? तर म्युझिक. किंवा एखाद्या व्यक्तीला लेखन करायला आवडू शकतं. कदाचित असं असेल की मी खूप वर्षांपूर्वी लेखन करायचो, पण आजकाल ना मला लेखन करायला काही जमत नाही, कामधंद्यामुळे वेळ मिळत नाही. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला लोकांना शिकवायला आवडू शकतं. मला लोकांना माझे विषय शिकवायला आवडतात, मला लोकांना शिकवायला आवडतं, असं देखील एखाद्या व्यक्तीचं असू शकतं. किंवा एखाद्या व्यक्तीला लोकांना हेल्प करायला आवडते. माझं एकंदर स्वभाव पाहता मला लोकांना हेल्प करायला आवडते किंवा सरळ मला समाजसेवा करायला आवडते, असं पण असू शकतं. सो यापैकी कुठलीही गोष्ट असू शकते जी तुम्हाला करायला आवडते पण तुम्ही करत नाही आहात. एक अशी गोष्ट जी तुम्हाला करायला आवडते पण काही ना काहीतरी कारणामुळे तुम्ही ती गोष्ट करत नाही आहात. आणि ती गोष्ट करत नसल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी रिकामं वाटतंय. तुम्हाला सगळं मिळते, तुमचा जॉब छान चालू आहे, त्या जॉबमधून घरात येणारा अर्थ व्यवस्थित आहे, सगळं छान चालू आहे, फॅमिली वगैरे सगळं मस्त आहे, पण स्टील काही ना काहीतरी रिकामं वाटतंय. उद्या सकाळी का उठावं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये परत परत येतोय, कारण तुम्ही स्वतःला जे आवडतं ते करत नाही. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की मला काय आवडतं, मला काय करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, काय करण्यासाठी मी उद्या सकाळी उठू शकतो, माझी तयारी आहे. ठीक आहे, हे जॉब वगैरे सगळं थोडा वेळ बाजूला राहू देत, पण जर मला उद्या एखाद्या व्यक्तीने सांगितलं की उद्या सकाळी तुला उठल्यानंतर तुला हवं ते करायचं आहे, तर मी उद्या सकाळी उठून काय करेन? जे मला रात्री झोपताना उद्या सकाळी उठण्यासाठी मोटिवेट करेल. हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे की असं काय आहे माझ्या आयुष्यामध्ये जे मला उद्या सकाळी उठण्यामागचं कारण सिद्ध होऊ शकतं. इकिगाईचा याच्या नंतरचा भाग नंबर 2, तो म्हणजे व्हॉट यू आर गुड ॲट, म्हणजे तुम्ही कशात चांगले आहात. आता इथे विषय असा असतो की तुम्हाला जे आवडतं
ते आणि तुम्ही कशात चांगले आहात ते या कदाचित दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी असू शकतात. म्हणजे कसं, तर समजा मला लोकांना शिकवायला आवडतं, मला एक शिक्षक म्हणून काम करायला आवडेल, पण माझं कम्युनिकेशन स्किल तेवढं छान नाही आहे, तर मला लोकांना शिकवता येईल नाही येणार. किंवा समजा मला सोशल वर्कमध्ये इंटरेस्ट आहे, मला सोशल वर्क करायला आवडतं, समाजसेवा करायला आवडते, लोकांना मदत करायला आवडते, पण माझ्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं स्किल नाही आहे. मग अशा वेळेला मला समाजसेवा करता येईल का? म्हणजे समाजसेवा करताना मी तेच करतोय का जे इतर लोक सुद्धा करतायत? मी तेच जर करत असेल जे इतर लोक करतायत, तर कदाचित माझ्या समाजसेवेचा इतरांना एवढा फायदा होईलच, लोकांना इतका फायदा होईलच याची गॅरंटी नाही. पण जर का मला इतरांच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करायच्या असतील, तर त्यासाठी मला या समाजामध्ये काय काय समस्या आहेत आत्ता ते शोधून काढणं गरजेचं आहे. आणि जर का मी ते शोधून काढू शकलो तरच मी ती समाजसेवा करू शकतो, किंवा मी केलेल्या समाजसेवेला अर्थ आहे. नाहीतर मी सगळ्यात त्या समाजसेवकांच्या गर्दीतलाच एक समाजसेवक म्हणून उभा राहीन. अशा वेळेला मग त्याला वेगळं वलय मिळणार नाही, बरोबर, किंवा त्या कामाला तेवढं वेगळं महत्त्व मिळणार नाही. थोडक्यात मला जर का समाजसेवक व्हायचं असेल, तर त्यासाठी या समाजामध्ये काय समस्या आहेत ते मला हेरणं गरजेचं आहे. ते हेरण्याची क्षमता, ते स्किल माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. थोडक्यात तुम्हाला काय करायला आवडतं आणि तुम्ही काय करण्यामध्ये चांगले आहात या कदाचित दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी असू शकतात. अशा वेळेला आपल्याला अशा या दोन गोष्टी शोधायच्या ज्याची एकमेकाची सांगड घातली जाईल. म्हणजे मला 4-5 गोष्टी करायला आवडतात, त्यापैकी एक गोष्ट अशी आहे जी करण्यामध्ये मी चांगला पण आहे. या दोन्हीची जेव्हा सांगड बसते तेव्हा आपण ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये करायला रेडी होऊ शकतो. इकिगाईमधला याच्या नंतरचा भाग म्हणजे भाग नंबर 3, तो म्हणजे व्हॉट द वर्ल्ड नीड्स, म्हणजे या जगाला कुठल्या गोष्टीची गरज आहे. म्हणजे समजा मला काय करायला आवडतं हे मी शोधून काढलं, ती गोष्ट करण्यामध्ये मी चांगला आहे की नाही याचा देखील मी विचार केला आणि ती गोष्ट करण्यामध्ये मी चांगला आहे. पण मला जे करायला आवडतं आणि जे करण्यामध्ये मी चांगला आहे ही गोष्ट जगाला खरंच हवी आहे का याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे, की मला जे करायला आवडतं त्याची खरंच या जगाला गरज आहे का आत्ता. उदाहरणार्थ मला व्हिडिओ गेम खेळायला आवडतात, ओके, व्हिडिओ गेम खेळण्यामध्ये मी एक्सपर्ट पण आहे, ओके, पण त्याची जगाला गरज आहे का? मी त्याची जगाला गरज नाही आहे असं म्हणत नाही आहे. आज आपण अशा काळामध्ये जगतोय की कुठलं क्षेत्र कधी वरती येईल आणि ते क्षेत्र खूप मोठं होऊन अनेक जणांना रोजगार मिळवून देईल सांगता येत नाही, बरोबर. त्यामुळे इथे आपण असं देखील म्हणता कामा नये की नाही व्हिडिओ गेम खेळून काय होणार आहे, व्हिडिओ गेम खेळून तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट जरी असलात तरी त्या व्हिडिओ गेम खेळण्याचं या जगाला गरज आहे का, तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट असून या जगासाठी तुम्ही काही करू शकणार आहात का, असं आपण नाही विचारता कामा. कारण कदाचित याचं उत्तर हो असं देखील असू शकतं. पण हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे की मला काय आवडतं हे मी शोधलेलं आहे, ते करण्यामध्ये मी चांगला पण आहे, पण आता मी हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा की त्या गोष्टीची खरंच या जगाला गरज आहे का. उदाहरणार्थात बऱ्याच वेळेला लोकांना मोटिवेट करायची गरज असते आणि जर ती माझी आवड पण असेल आणि ती मला चांगली करायला येत सुद्धा असेल तर काय हरकत आहे. बऱ्याच वेळेला लोकांना हील करायची सुद्धा आवश्यकता असते. लोक काही कुठल्या तरी गोष्टींमध्ये अडकलेले असतात, काहीतरी मानसिक इश्यू असतात. अशा वेळेला लोकांना मदत करणं, लोकांना हील करणं याची आवश्यकता असते. अशा वेळेला मला ते करायला आवडतं सुद्धा आणि मी त्यामध्ये एक्सपर्ट पण आहे. असं जर असेल तर कदाचित मी ती गोष्ट माझं करिअर म्हणून सुद्धा निवडू शकतो. किंवा या समाजामध्ये अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये अवेअरनेस निर्माण करणं, जनजागृती करणं ही सुद्धा महत्त्वाची असते. उदाहरणार्थ जसं मी आता अध्यात्म या विषयावरचा आपला यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमातून मला स्वतःला अध्यात्म आवडतं सुद्धा. त्यामध्ये माझा थोडाफार अभ्यास असल्यामुळे मला ती गोष्ट चांगली करता पण येते आणि त्या माध्यमातून मी या समाजामध्ये जनजागृती सुद्धा करतोय, बरोबर. म्हणजे कशाला अंधश्रद्धा म्हणायचं आणि कशाला श्रद्धा म्हणायचं, कशाला अध्यात्म म्हणायचं आणि कशाला धार्मिकता म्हणायचं, या सगळ्या गोष्टी या चॅनलच्या थ्रू आपण लोकांच्या समोर मांडत असतो, बरोबर. म्हणजे काय तर मला काय आवडतं, मी कशामध्ये एक्सपर्ट आहे आणि त्याची या समाजाला गरज आहे का, त्याची या जगाला गरज आहे का, या सगळ्या गोष्टींचा एकमेकाशी मेळ बसणं गरजेचं आहे. आणि आता इकिगाईमधला भाग नंबर 4 हा इकिगाईच्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण या भागाच्यामुळेच तुम्ही जे शोधलेलं आहे ते तुमचं करिअर होऊ शकतं. तो म्हणजे व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. म्हणजे
तुम्हाला कशातून पैसे सुद्धा मिळू शकतात. आपण एक अशी गोष्ट शोधलेली आहे जी आपल्याला करायला आवडते. आपण ती गोष्ट करण्यामध्ये एक्सपर्ट पण आहोत. इतकंच नाही तर त्या गोष्टीचा या समाजाला गरज पण आहे. पण हे सगळं केल्याच्या बदल्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देणार आहे का? जर का मला माझ्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ ती गोष्ट करण्यामध्ये घालवायचा असेल तर मला हे सुद्धा पाहायला हवं की त्या गोष्टीतून मला माझ्या उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करता यायला हवं. बरोबर. म्हणजे त्यासाठी आपल्याला ह्याचा विचार करायला हवा की या चारही गोष्टींचा मेळ बसणं गरजेचं आहे. एक तर ती गोष्ट माझ्या आवडीची असायला हवी. नंबर 2 ती गोष्ट करण्यामध्ये मी चांगला असायला हवा. नंबर 3 त्या गोष्टीची या जगाला या समाजाला गरज असायला हवी. आणि नंबर 4 त्यातून मला पैसेसुद्धा कमवता यायला हवेत. आता इथे गंमत बघा कशी आहे. नंबर 3 आणि नंबर 4 याचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणजे कसं की एक अशी गोष्ट ज्याची या समाजाला गरज आहे, ज्याची या जगाला गरज आहे, जर का त्यांना गरज असेल तरच कदाचित त्यातून मी अर्थार्जन करू शकेन, अन्यथा नाही. ज्या गोष्टीची कोणाला गरज नाही ती गोष्ट माझ्याकडे घ्यायला कोण येणार आहे? पण अशा वेळेला आपल्याला कदाचित याच्यामध्ये थोडंसं डोकं देखील लावावं लागू शकतं. म्हणजे कसं तर माझ्यामध्ये एक अशी गोष्ट आहे जी मला करायला आवडते, जी करण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे आणि ज्याची लोकांना गरज पण आहे. पण अनेकदा लोकांना गरज असूनसुद्धा लोक त्यासाठी तुम्हाला पे करतीलच याची गॅरंटी नसते. अशा वेळेला आपल्याला अशी जागा शोधणं गरजेचं आहे की मी हे ज्ञान घेऊन किंवा हे मी माझं स्किल घेऊन अशा कुठल्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी गेलं असता मला त्याचे काहीतरी पैसे मिळू शकतील. उदाहरणार्थ समजा मला मूव्हीज पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला मूव्हीज इतरांच्या पेक्षा जास्त चांगल्या समजतात सुद्धा आणि कुठली मूव्ही पाहावी किंवा कुठली मूव्ही पाहू नये हे मला लोकांना सांगता देखील येतं. कुठलीही मूव्ही आल्या आल्या माझ्या आजूबाजूची लोक मला विचारायला येतात की मी ती मूव्ही पाहू का की पाहू नको का. आणि त्यानुसार जेव्हा मी सांगतो तेव्हा लोक मला म्हणतात की नाही बरं झालं तू आम्हाला सांगितलंस, त्यानुसारच आम्ही केलं. सो त्यानुसार आम्ही घेतलेला निर्णय हा योग्य ठरला. ठीक आहे. त्यावरून मला एक असं वाटायला लागलं की ओके म्हणजे माझ्यामध्ये या गोष्टी आहेत. मग अशा वेळेला मी हे माझं ज्ञान घेऊन कुठे जाऊ शकतो? एक अशी गोष्ट जी मला करायला आवडते ती करण्यामध्ये मी एक्सपर्ट पण आहे आणि एकंदर मला असा अंदाज आहे की लोकांच्या मध्ये ना त्याची गरज पण आहे. मग अशा वेळेला मी जर लोकांना म्हणलो की मी आता ना उद्यापासून एक काम करतो, माझ्या या सगळ्या गोष्टीला ना चार्जेस लावायला सुरुवात करतो. कुठलीही मूव्ही आली की ती मूव्ही जाऊन मी पाहून येणार आणि ती पाहून आल्यानंतर मी चार्जेस लावणार जर का तुम्हाला त्या मूव्हीचा रिव्ह्यू हवा असेल तर अशा वेळेला हा समाज मला त्यासाठी चार्जेस देईल? नाही. म्हणजे दरवेळेला या समाजाला गरज असलेल्या गोष्टीच्या सुद्धा हा समाज पैसे देईलच याची गॅरंटी नाही. मग अशा वेळेला मला माझं स्किल कुठेतरी घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि मग आजकाल अशी लोक यूट्यूबवर मूव्ही रिव्ह्यूजचे चॅनलसुद्धा सुरू करतात आणि त्यांच्या चॅनलवर ज्या जाहिराती लागतात त्या जाहिरातीचे काही पैसे त्यांना मिळत असतात. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला स्वतःला डोकं लावणं गरजेचं आहे की जर मला हे माझं फुल फ्लेज जर का सुरू करायचं असेल तर मला यातून कसा पैसा काढता येईल याचा सुद्धा विचार करायला हवा की मी काय केलं म्हणजे यातून माझं घरसुद्धा चालू शकेल. यासाठी आपल्याला डोकं लावणं गरजेचं आहे. थोडक्यात जेव्हा या चारही गोष्टी आपल्याला सापडतात, एक म्हणजे मला आवडणारी गोष्ट सापडली, एक अशी गोष्ट जी करण्यामध्ये मी चांगला सुद्धा आहे, एक अशी गोष्ट ज्याची या समाजाला गरज पण आहे आणि एक अशी गोष्ट ज्यातून मी थोडेसे पैसेसुद्धा कमवू शकतो. थोडेसे म्हणजे माझा घर चालण्या इतपत. ठीक आहे. जेव्हा आपल्याला अशी गोष्ट सापडते तेव्हा त्याला इकिगाई असं म्हणलं जातं की मला माझं इकिगाई सापडलेलं आहे. आता या सगळ्याचा विचार करता एक गोष्ट लक्षामध्ये येते की आपल्याला आपलं इकिगाई शोधणं इतकं काही अवघड नाही आहे. बरोबर. थोडंसं डोकं लावणं गरजेचं आहे पण अगदी अशक्य गोष्ट आहे किंवा खूप अवघड गोष्ट आहे असं अजिबात नाही. मग असं असूनसुद्धा अनेकांना त्यांचं इकिगाई का सापडत नाही? इकिगाई शोधण्यामध्ये असे काय अडथळे येत असतील ज्याच्यामुळे लोक स्वतःच्या आयुष्यातलं इकिगाई शोधू शकत नाही? तर त्यामागे काही कारणं आहेत. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण ते म्हणजे सोशल कंडिशनिंग. सोशल कंडिशनिंग म्हणजे काय तर या समाजाने आपल्या माइंडचं काही प्रमाणामध्ये कंडिशनिंग केलेलं असतं. कंडिशनिंग केलेलं असतं म्हणजे काय तर हा समाज किंवा आपल्या घरातलीच लोक आपल्याला शक्यतो असं सांगत असतात की सेफ करिअर निवडावं. एक असं करिअर तुम्ही निवडणं गरजेचं आहे जे शक्यतो सेफ असेल. म्हणजे कसं तर सातत्याने तुमच्या घरामध्ये इन्कम येत राहील.
बरोबर. आणि सगळ्यात सेफ करिअरचा मार्ग कुठला, तर तो म्हणजे जॉब. सकाळी जा, संध्याकाळी घरी या, महिन्याच्या शेवटी हातामध्ये सॅलरी मिळणार आहे. बरोबर. सोप्पा आहे अशातला भाग नाही, पण शोधायला सोप्पा आहे आणि तो सेफ पण आहे की सातत्याने दर महिन्याला घरामध्ये तुमच्या पैसे येत राहणार आहेत याची त्या जॉबमध्ये गॅरंटी असते. किंवा तुमचा जर का फॅमिलीमध्ये आधीपासूनच कुठला तरी जर का बिझनेस असेल तर तोच बिझनेस तुम्हाला पुढे कंटिन्यू करायला अनेक जण सांगत असतात. बरोबर. जेणेकरून तुमच्या करिअरचा मार्ग हा सेफ असेल. सो आपल्याला शक्यतो कायम सेफच खेळायला सांगितलं जातं आणि त्यामुळे अनेकांना इकिगाई सापडत नाही. इतकंच नाही तर आपल्या एज्युकेशनच्या सिस्टीममध्ये सुद्धा आपल्याला शक्यतो नोकरी करण्यासाठीच रेडी केलं जातं. आपलं सगळं शिक्षण हे शक्यतो नोकरी करण्याच्या उद्देशानेच आपल्याला देण्यात येत असतं. म्हणजे आपल्यावर लहानपणापासूनच हे संस्कार केलेले असतात की तुम्हाला शक्यतो सेफ मार्ग शोधून काढायचा आहे, ज्याच्या थ्रू तुमच्या घरामध्ये नियमित इन्कम येत राहील. त्याचबरोबर या सोशल कंडिशनिंगमध्ये एक कंडिशन हे देखील येतं की पैसा म्हणजे सक्सेस. तुम्ही किती प्रमाणामध्ये पैसा कमवताय यावर अवलंबून आहे की तुम्ही यशस्वी आहात की तुम्ही अयशस्वी आहात. आपल्या समाजाचा हा माइंडसेट आहे की तुमचं अर्निंग किती आहे, तुमचं किती पॅकेज आहे यावर ते ठरवत असतात की तुम्ही यशस्वी आहात की अयशस्वी आहात. आणि आपल्याला सुद्धा मग या सगळ्यांच्या समोर यशस्वी म्हणून ओळख निर्माण करण्याची इच्छा असते. मग अशा वेळेला आपण सुद्धा फक्त पैशाच्या मागे लागत असतो. अनेक जणांनी असे असतात की ज्यांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी सुद्धा असते तरी सुद्धा आयुष्यामध्ये आनंद येत नाही. उद्या सकाळी मी का उठू हा प्रश्न त्यांच्या सुद्धा मनामध्ये येतो. पण अशा वेळेला सुद्धा आपण किती पैसा मिळवतो याच्यापेक्षा सुद्धा घर चालवण्या इतपत जर का माझं इन्कम असेल तर मी खुश आहे, कारण मी काम माझ्या आवडीचं करतोय. हा जर आपला माइंडसेट असेल तर कदाचित आपल्याला आपल्या आयुष्यातलं इकिगाई सापडू शकतं. आणि मग अशा वेळेला उद्या मी का उठू, उद्या सकाळी माझ्या उठण्याचं कारण काय हा प्रश्न आपल्या मनामध्ये येत नाही. त्याचबरोबर इकिगाई न सापडण्यामागचं एक कारण म्हणजे कंपॅरिझन. आपण इतरांच्या आयुष्याची आपल्या आयुष्याची तुलना करत असतो, कंपॅरिझन करत असतो. बरोबर. त्यामध्ये मग याने गाडी घेतली, याने घर घेतलं, याचं लग्न झालं, याचं एज्युकेशन झालं, मग मी कुठेतरी मागे पडतोय की काय, अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. आणि मग या सगळ्या गोष्टी मिळवण्याच्या नादामध्ये आपल्याला स्वतःला काय करायला आवडतं हे आपण बाजूला ठेवतो आणि जास्त पैसे कशातून मिळतील याचा विचार करून त्या क्षेत्राच्या मागे जातो आणि आपला आनंद हरवून बसतो. कदाचित मग अशा वेळेला आपण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा श्रेष्ठ ठरू शकतो. म्हणजे इतरांच्या पेक्षा महागातली गाडी मी घेतलेली आहे, इतरांच्या पेक्षा मोठं घर मी घेतलेलं आहे, इतरांच्या पेक्षा मी जास्त शिकलेलो आहे, असं सुद्धा होऊ शकतं. पण रात्री झोपताना माझ्या मनामध्ये हा प्रश्न येतो की उद्या मी का उठू, नोकरीला जाण्यासाठी, जॉब करण्यासाठी जो मला आवडत नाही आहे, जे मला फक्त आणि फक्त पैसा मिळवून देतं आहे, त्याच्यासाठी मी सकाळी उठायचं का, असे प्रश्न मग अशा वेळेला तुमच्या मनामध्ये येणार. त्याचबरोबर इकिगाई न सापडण्याचं अजून एक कारण म्हणजे भीती. कुठली भीती, तर फेल होण्याची भीती, रिजेक्शनची सुद्धा भीती असू शकते, स्टॅबिलिटी सोडण्याची भीती असू शकते. म्हणजे मी काहीतरी पठडी बाहेरची गोष्ट करू इच्छितो कारण ती मला करायला आवडते, ती करण्यामध्ये मी एक्सपर्ट पण आहे, ती करण्याची लोकांना गरज पण आहे, त्यामधून माझं अर्थार्जन सुद्धा होऊ शकतं. पण त्यामध्ये जर मला उद्या फेल्युअर आलं तर, मी जर का फेल झालो तर, मला ते करायला नाही जमलं तर. जेव्हा तुम्ही करिअरच्या बाबतीमध्ये सेफ मार्ग निवडत असता तेव्हा इतरांच्याकडून सुद्धा तुम्हाला थोडासा पाठिंबा मिळण्याची शक्यता असते. पण जेव्हा तुम्ही कुठली तरी पठडी बाहेरची गोष्ट करत असता तेव्हा कदाचित तुम्हाला इतरांच्याकडून तेवढा पाठिंबा मिळत नाही. अशा वेळेला मग एकला चलो रे सारखा मार्ग असू शकतो आणि तो एकला चलो रे मार्गावर एकट्याने चालण्याची सुद्धा हिंमत सगळ्यांच्यामध्ये असतेच असं नाही. बरोबर. आणि मग अशा वेळेला जर का मी फेल झालो तर, जॉबच्या बाबतीमध्ये जर का मी फेल झालो तर इतर लोक माझ्याबरोबर असतात, पण या बाबतीमध्ये जर का मी फेल झालो तर, ही भीती मनामध्ये असू शकते. आणि यामुळे सुद्धा अनेक जण इकिगाई शोधायलाच जात नाहीत किंवा त्यांना त्यांचं इकिगाई सापडत नाही. आणि त्याचबरोबर इकिगाई न सापडण्याचं अजून एक कारण, चौथं कारण, ते म्हणजे ओव्हर थिंकिंग. अनेक जण खूप जास्त विचार करतात, इतका विचार करतात की त्यांचा इनर व्हॉइस ऐकू येणं पूर्णपणे बंद होतं. मला काय आवडतं या बाबतीतच ते इतकं ओव्हरथिंक करतात की त्यांना खरंच काय आवडतं हे त्यांना समजतच नाही, ते त्यांना शोधताच येत नाही. आणि हे अनेकांच्या बाबतीमध्ये होतं. ओव्हरथिंकिंग तुमच्या आयुष्यातल्या अनेक आस्पेक्ट्सवर इफेक्ट करत असतं. बरोबर. पण जेव्हा तुमचं ओव्हरथिंकिंग कंट्रोलमध्ये असतं तेव्हा मग तुम्हाला बरोबर अशी गोष्ट सापडते जी तुम्हाला करायला आवडते. तुमच्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की अरे पण मला करायला काहीच आवडत नाही. असं नाही आहे.
तुम्हाला करायला काहीही आवडू शकतं. बरोबर, ती गोष्ट काहीही असू शकते. काही म्हणजे काही, कुठलीही ती गोष्ट, की अगदी एखादा माणूस IT क्षेत्रामध्ये आहे, गलेलठ्ठ सॅलरी मिळते, महिन्याला 5 लाख 6 लाख रुपये समजा त्या व्यक्तीला सॅलरी मिळते, आणि अशा वेळेला त्याच्या मनामध्ये आलं की मला करायला काय आवडतं, मी हे करतोय कारण मला यातून एवढा चांगली सॅलरी मिळते म्हणून. बरोबर, पण रोज रात्री झोपताना मनामध्ये येतं की उद्या मी का उठू, हा जॉब करण्यासाठी जो मला नाही आवडत आहे, सॅलरी मिळते म्हणून करतोय. अशा वेळेला मला काय आवडतं हे जर त्या व्यक्तीने शोधायचा प्रयत्न केला तर कदाचित त्या व्यक्तीला असं वाटू शकतं की मला ना स्वयंपाक करायला आवडतो, मला कुकिंग आवडतं, हे त्या व्यक्तीला वाटू शकतं. मग कदाचित अशा वेळेला त्याने ते स्वीकारायला हवं की हो, मला कुकिंग आवडतं, ते करण्यामध्ये मी एक्सपर्ट पण आहे, त्याची या समाजाला गरज पण आहे. कुकिंगची गरज या समाजाला कायमच होती. बरोबर, सो त्याची या समाजाला गरज पण आहे आणि त्यातून मी अर्थार्जन सुद्धा करू शकतो. अशा वेळेला त्याने स्वीकारायला हवं की एक जॉब माझा काय लेवलला होता आणि आता मला कुकिंग आवडतं म्हणून मी कुठल्या क्षेत्रात चाललो आहे. पण जेव्हा तुमचं ओव्हर थिंकिंग कंट्रोलमध्ये असतं तेव्हाच तुम्ही हे स्वीकारता सुद्धा की हो, मला हे आवडतं. गाईज, इकिगाईच्याकडे जेव्हा आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षामध्ये येते की इकिगाई हे म्हणजे फक्त करिअर शोधण्याचा मार्ग नाही आहे. इकिगाईच्यामुळे फक्त करिअरसाठी आपल्याला कुठलं तरी काम मिळतं, कुठलं तरी क्षेत्र मिळतं असं नाही आहे. तर अध्यात्म असं सांगतं की इकिगाई हे स्वतःला शोधण्याची गोष्ट आहे, ज्याला आपण सेल्फ डिस्कवरी असं म्हणतो. इकिगाईच्यामुळे तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करत असता, तुम्हाला स्वतःबद्दलच्या अनेक गोष्टी लक्षात येतात की मी आत्ता काय करतोय, पण मला खरं काय आवडतं, माझ्या खऱ्या आवडीनिवडी काय आहेत, हे आपण स्वतःला शोधण्याचा प्रयत्न इकिगाईमध्ये केला जातो असं अध्यात्म सांगतं. आणि शेवटी इकिगाईच्यामुळे सुद्धा आपलं आयुष्य आनंदमयीच होत असतं. बरोबर, आणि अध्यात्म हेच सांगतं की तुमचं आयुष्य तुम्ही आनंदमयी करणं यामध्ये चूक काही नाही आहे. शेवटी अध्यात्मसुद्धा हेच सांगतं की या समाजाने आपलं जे माइंडचं कंडिशनिंग केलेलं आहे त्या कंडिशनिंगला आपण एवढं सिरियसली नाही घेता कामा. आपण आपल्या आनंदाचा विचार करणं गरजेचं आहे की माझा आनंद कुठल्या गोष्टीमध्ये आहे. आणि जर का इकिगाईच्यामुळे आपण आयुष्यामध्ये आनंदी होणार असू तर इकिगाईचा आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय करायला काहीच हरकत नाही असं अध्यात्मसुद्धा सांगतं. कारण अध्यात्म इकिगाईला सेल्फ डिस्कव्हरीचा एक मार्ग मानतं. त्याचबरोबर जेव्हा आपण इकिगाई फॉलो करत असतो तेव्हा आपण स्वतःच्या विचारांच्या बाबतीमध्ये, आवडीनिवडींच्या बाबतीमध्ये, भावनांच्या बाबतीमध्ये जागरूकसुद्धा असतो. आपण अवेअर असतो, आपण अलर्ट असतो की माझ्या मनामध्ये काय विचार येत आहेत, जॉबच्या बद्दल माझ्या मनामध्ये काय विचार आहेत, आणि एखादी ॲक्टिव्हिटी, एखादी मला आवडणारी ॲक्टिव्हिटी करण्याबद्दल माझ्या मनामध्ये काय विचार येत आहेत. जॉब म्हणलं की माझ्या मनामध्ये कुठलं इमोशन येत आहेत, कुठली भावना निर्माण होतीये, आणि मला आवडणारी गोष्ट करायची म्हणल्यावर माझ्या मनामध्ये कुठली भावना निर्माण होतीये. या बाबतीमध्ये आपण जागरूक असतो, आपण अवेअर असतो. सो अवेअरनेस वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला इकिगाईची मदत होत असते असं अध्यात्म सांगतं. यालाच काही जण कॉन्शियस लिव्हिंग असं सुद्धा म्हणतात. कॉन्शियस लिव्हिंगचा अर्थ काय, तर तुम्ही तुमचं आयुष्य कॉन्शियसली जगताय. सगळेजण करतायत म्हणून मी करतोय असं नाही. बरोबर, किंवा ही गोष्ट जर का मी केली तर इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील असं म्हणून मी करत नाही. मी कॉन्शियसली विचार करतो की नाही, मला हे करायला आवडतं, मी हे करणार. कॉन्शियस लिव्हिंगचा एक अर्थ असा देखील होतो की एखादी घटना घडल्यानंतर मी अचानक रिॲक्ट करतोय का, म्हणजे माझ्या रिॲक्शन्स या ऑटो पायलटवर असलेल्या आहेत का, नाही. या सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा आपण अवेअर असतो, जागरूक असतो, तेव्हा त्या अवेअरनेसला सुद्धा आध्यात्मिक गोष्ट असं कन्सिडर करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे इकिगाई या गोष्टीला सुद्धा आध्यात्मिक मार्ग असं काही ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर या इकिगाईला काही ठिकाणी इनर अलाइनमेंट असं सुद्धा म्हणलेलं आहे. इनर अलाइनमेंट म्हणजे काय, तर तुमच्या ॲक्शन्स या तुमच्या स्वभावाशी अलाइन्ड होत आहेत. मला काय आवडतंय आणि मी आत्ता आयुष्यामध्ये काय करतोय, या दोन जर वेगळ्या गोष्टी असतील तर याचा अर्थ मी माझ्या स्वभावाशी अलाइन्ड नाही झालेलो. हा सगळा समाज मला जे काही करायला सांगतोय ते जर का मी करत असेन तर याचा अर्थ मी या समाजाशी अलाइन्ड झालेलो आहे, स्वतःशी नाही. पण जेव्हा आपण इकिगाई या गोष्टीचा विचार करतो, ती गोष्ट अप्लाय करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण स्वतःशी अलाइन होतो आणि म्हणून त्याला इनर अलाइनमेंट असं सुद्धा म्हणलं जातं. गाईज, ही जी इकिगाई नावाची गोष्ट आहे त्याला जपानमध्ये खूप जास्त फॉलो केलं जातं. त्या देशातल्या लोकांचा असा विश्वास आहे की खरा आनंद हा लहान लहान गोष्टींमध्येच असतो. म्हणजे ते असं म्हणतात की जर का मला करायला एखादी लहान गोष्ट आवडत असेल तर मी ती गोष्ट करून मोकळं व्हावं.
इतर लोक त्याबद्दल काय म्हणतायत, मी कुठेतरी लहान गोष्ट करतोय असं ती लोक म्हणतायत का, याचा मी विचार करता कामा नये. कारण आनंद तुम्हाला काय आवडतं हे करण्यामध्ये आहे, इतर तुम्हाला लोक काय करायला सांगतायत ते करण्यामध्ये नाही. आणि म्हणूनच जपानमधल्या लोकांचा या बाबतीमध्ये हा विश्वास आहे की लहान लहान गोष्टींमध्येच आपण आनंद शोधायला हवा. जर का आपल्या आयुष्याचा उद्देश हा आनंदमयी राहणं हाच आहे, तर त्या आनंदासाठी खूप मोठी गोष्ट शोधायची गरज काय. लहान लहान गोष्टींमधून सुद्धा आपल्याला आनंद मिळू शकतो जर आपण ते मनावर घेतलं तर. आपण जेव्हा असं म्हणत असतो की एखादी गोष्ट अचीव केल्यानंतर मला आनंद होईल, तेव्हा आपण हा विचार करायला हवा की तीच गोष्ट अचीव केल्यानंतर इतरांना सुद्धा आनंद होईल का. नाही, म्हणजे त्या गोष्टीशी मी आनंद जोडलेला आहे. म्हणजे माझं मन सांगते मला ती गोष्ट जर का मी अचीव केली तर मला आनंद होईल, मी तो आनंद त्या गोष्टीशी जोडलेला आहे. मग जर माझा आनंद कुठल्या तरी गोष्टीशी जोडायचाच असेल तर इतक्या मोठ्या गोष्टीशी मी कशाला जोडू, छोट्याशा कुठल्या तरी गोष्टीशी मी माझा आनंद जोडू शकतो. याच अनुषंगाने जपानमध्ये इकिगाईच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा, तुमचं आयुष्य अत्यंत सोप्या मार्गाने आनंदमयी होईल. त्याचबरोबर इकिगाईच्याच अनुषंगाने जपानमधील लोकांचा विश्वास असा सुद्धा आहे की तुम्ही वर्तमानामध्ये जगायला शिका. तुम्ही जेवढं वर्तमानामध्ये जगायला शिकाल तेवढं तुम्हाला तुमचा इकिगाई लवकर सापडेल असं सुद्धा सांगतात ते. त्याचबरोबर ते हे पण सांगतात किंवा त्यांचा हा सुद्धा विश्वास आहे की तुमचं रिलेशनशिपसुद्धा अर्थपूर्ण असायला हवं. अर्थपूर्ण रिलेशनशिप असायला हवं म्हणजे काय, तर तुमचं इकिगाई शोधण्यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहात त्या व्यक्तीकडून सुद्धा सपोर्ट मिळायला हवा, त्या व्यक्तीकडून सुद्धा मदत मिळणं गरजेचं आहे तुम्हाला तुमचं इकिगाई शोधण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही तुमचा इकिगाई शोधण्यासाठी त्या तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला मदत मिळते तेव्हा त्या रिलेशनशिपला अर्थपूर्ण रिलेशनशिप असं म्हणतात. कारण इकिगाईच्यामुळे जर का तुमचं आयुष्य आनंदमयी होणार असेल तर याचा अर्थ तुमचा जोडीदार तुमचं आयुष्य आनंदमयी करण्यासाठीच तुम्हाला हेल्प करतोय असा याचा अर्थ होतो. तेव्हा त्या रिलेशनशिपला अर्थपूर्ण रिलेशनशिप असं म्हटलं जातं. जपानमधल्या लोकांच्या आनंदाच्या मागची कारणं हीच सांगितले जातात की ते इकिगाई या सगळ्या बाजूने सुद्धा फॉलो करतात. त्याचबरोबर जपानमधली लोक इकिगाईचा संबंध मेडिटेशनशी सुद्धा जोडतात. त्यांचं असं म्हणणं असतं की मेडिटेशन ही गोष्ट म्हणजे इकिगाई शोधण्याचा हा एक मार्ग झाला. कारण जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात करता तेव्हा तुमचं मन शांत होतं, तुमचं ओव्हर थिंकिंग सगळ्यात पहिल्यांदा कंट्रोलमध्ये येतं आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं इकिगाई सापडायला सुद्धा मदत होते. जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, नक्की मला नेमकं काय आवडतं या बाबतीमध्ये सुद्धा क्लॅरिटी यायला मदत होत असते. त्याचबरोबर जेव्हा आपण मेडिटेशन सुरू करतो तेव्हा बाहेरचा सगळा नॉईज थोडासा शांत होत असतो आणि तो शांत झाल्यामुळे बरोबर आतला आवाज ऐकू यायला सुरुवात होते. बाहेरचा नॉईज शांत होतो म्हणजे काय, तर आपण या बाहेरच्या सगळ्या सोशल कंडिशनिंगला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो की तुम्ही जरा थांबा, मला स्वतःला काय आवडतं ह्याचा मला विचार करू देत. आणि मग आपल्याला आपला आतला आवाज ऐकवायला सुरुवात होते की मला नेमकं काय आवडतं. आणि म्हणून अनेक जण असं सांगतात की मेडिटेशन नंतर त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल, आयुष्याच्या उद्देशाबद्दल क्लॅरिटी आलेली आहे म्हणून असा दावा अनेक जण करतात. जर का तुम्हाला सुद्धा मेडिटेशन शिकायचं असेल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावर तुम्ही क्लिक केलं तर आपल्या कोर्सची सर्व माहिती तिकडे उपलब्ध होईल. हे तुम्हाला माहितीच आहे. एनिवे, आता हे इकिगाई शोधायचं कसं याचे सुद्धा वेगवेगळे मार्ग सांगण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक मार्ग म्हणजे स्वतःला हे 4 प्रश्न विचारणं की मला नेमकं काय आवडतं, मला खरंच काय आवडतं, किंवा मला जे आवडतं त्या मला अनेक गोष्टी आवडतात, मला बेबी 4 गोष्टी 5 गोष्टी आवडतात, त्यापैकी कुठल्या गोष्टीमध्ये मी चांगला आहे, कुठली गोष्ट मला चांगल्या वेळी करता येते, कुठली गोष्ट माझी एक्सपर्टीज आहे. बरोबर, कदाचित त्यामध्ये सुद्धा 2-3 गोष्टी सापडतील. त्या 2-3 गोष्टींमध्ये मग आता आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की ओके, यापैकी कुठल्या गोष्टीची या दुनियेला खरी गरज आहे, या जगाला यापैकी कुठल्या गोष्टीची गरज आहे, ती गोष्ट आपल्याला निवडून मग सगळ्यात शेवटी विचार करायचा आहे की आता यातून मला कसं अर्थार्जन करता येईल, ते म्हणजे कसा पैसा कमवता येईल, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. सो यापैकी एक महत्त्वाचा मार्ग हा आहे की स्वतःला हे 4 प्रश्न विचारा, तुम्हाला याचं बरोबर उत्तर मिळू शकतं. यानंतरचा मार्ग असा सांगितला जातो की समजा तुम्हाला केवळ स्वतःला हे 4 प्रश्न विचारून उत्तर मिळत नसतील तर बेस्ट वे जर्नलिंग करा. जर्नलिंग करा म्हणजे काय, तर आपण त्याला डायरी रायटिंग असं म्हणतो, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळं लिहून काढायचं आहे की मला काय आवडतं. लिहा, त्यामध्ये मला काय आवडतं हा प्रश्न लिहा आणि त्याचं 2 पानी उत्तर लिहा, बघू किती लिहिता येतं ते. ठीक आहे. त्यानंतरचा जो काही आहे प्रश्न की
यापैकी कुठली गोष्ट करण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे, कुठली गोष्ट मी चांगली करतो, तो सुद्धा लिहावरती प्रश्न, 2 पानं लिहा त्यावर. असं करत करत आपल्याला या 4ही प्रश्नांची उत्तरं लिहून काढायची आहेत. त्याच्यामधून सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला स्पष्टता येऊ शकते की नेमकं मला काय करायचं आहे ते. त्याचबरोबर एक मार्ग असा पण सांगितला जातो की सायलेन्समध्ये जाऊन राहा. मोबाईल किंवा कुठलंही डिस्ट्रॅक्शन या सगळ्यापासून लांब राहा आणि सायलेन्समध्ये जाऊन राहा. सायलेन्समध्ये जाऊन राहिल्यावर देखील तुम्हाला कदाचित हे उमगू शकतं की मला नेमकं काय करायचं आहे आयुष्यात, माझ्या आयुष्याचा नेमका काय अर्थ आहे, माझ्या आयुष्याचा नेमका काय उद्देश आहे. याचीसुद्धा उत्तरं आपल्याला त्यावेळेला मिळू शकतात जेव्हा आपण शांततेमध्ये बसलेले असतो, जेव्हा आपण स्वतःबरोबर बसलेले असतो. यालाच म्हणतात बाहेरचा सगळा नॉईज जाऊ देऊन स्वतःशी संवाद साधणं. सो आपण स्वतःशी संवाद केव्हा साधतो, तर जेव्हा आपण एकांतामध्ये एकटे बसलेले असतो, तेव्हा आपण स्वतःच्याच कंपनीमध्ये असतो आणि मग बरोबर त्यावेळेला आपल्याला स्वतःला हे सगळे प्रश्न विचारता येतात आणि त्याची व्यवस्थित आपल्याला उत्तरं मिळू शकतात. त्याचबरोबर एक मार्ग असा पण सांगितला जातो की अनेक जण असे असतात ज्यांना या सगळ्यावर विचार करून सुद्धा आपल्याला नेमकं काय आवडतं हे त्यांना उमगत नाही, हे त्यांना समजत नाही, सापडत नाही. बऱ्याच वेळेला असं असतं की तुमचं सोशल कंडिशनिंग हे तुम्ही जन्माला आल्यापासूनच स्टार्ट झालेलं असतं आणि त्यामुळे तुम्हाला खरंच काय आवडतं हे तुम्ही कधी नाहीच पाहिलेलं असं सुद्धा असू शकतं. उदाहरणार्थ तुम्ही जर का कोणीतरी एक अशी व्यक्ती आहात जी व्यक्ती प्रचंड हुशार आहे. हुशार म्हणजे अभ्यासामध्ये, बरोबर, शालेय अभ्यासामध्ये अत्यंत हुशार असलेली जर तुम्ही व्यक्ती असाल की त्याला चौथीला स्कॉलरशिप मिळाली आहे, 7वीला स्कॉलरशिप मिळाली आहे, 10वीला बोर्डात, 12वीला बोर्डात, अगदी प्रचंड गोल्ड मेडल वगैरे, इतकी ती व्यक्ती अभ्यासामध्ये हुशार आहे. याचा अर्थ कदाचित ती व्यक्ती जन्माला आल्यापासून फक्त अभ्यासच करते, अजून काही त्या व्यक्तीने केलेलंच नाही आहे, अजून त्या व्यक्तीने कुठल्या गोष्टीचा अनुभवच नाही घेतलेला. पण आता असा असताना त्या व्यक्तीला हे सगळे प्रश्न मनामध्ये यायला लागले की मी उद्या सकाळी उठण्याचं कारण काय, जॉब करण्यासाठी, फक्त हा पैसा कमवण्यासाठी, फक्त उदरनिर्वाहासाठी, एवढाच माझा आयुष्याचा उद्देश आहे. हे जर का सगळे प्रश्न मनामध्ये यायला लागले असतील तर अशा वेळेला जर तिने स्वतःला विचारलं की मला काय आवडतं, तर जन्माला आल्यापासून अभ्यासाशिवाय जर काही केलंच नाही आहे, बरोबर, तर आता या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार की मला काय आवडतं, काहीच नाही मिळणार. मग अशा वेळेला मार्ग नंबर 4 तो म्हणजे तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे. वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्ही ट्राय करा. वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता की मी हे करून पाहतो, ते करून पाहतो. यामध्ये वेळ जाईल पण तुम्हाला उत्तर सापडेल की तुम्हाला काय करायला आवडतं येते. हा इश्यू अनेकांचा असू शकतो, फक्त हुशार लोकांचाच असेल असं नाही. ठीक आहे, अनेकांचा हा इश्यू असू शकतो. बऱ्याच वेळेला होतं असं की आपल्याला काहीतरी आवडत असतं पण आपल्या आवडीनिवडी आपण विसरलेले सुद्धा असतो, बरोबर, आपल्या आवडीनिवडी आपण पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत असं सुद्धा एखाद्या व्यक्तीचं होऊ शकतं. आणि त्यामुळे आता जर का आपल्याला अगदी 0पासून स्टार्ट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करणं गरजेचं आहे. वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करा, त्यातून सुद्धा तुम्हाला हे समजू शकतं की मला नेमकं काय आवडतंय करायला. आणि म्हणूनच या बाबतीमध्ये अनेक जण असं सुद्धा म्हणतात की इकिगाई म्हणजे नुसतं बसून विचार करून सापडत नाही, तर बऱ्याच वेळेला अनुभवातून सुद्धा सापडू शकतं. गाईज, इकिगाईबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकिगाई म्हणजे एक फिक्स्ड डेस्टिनेशन नाही आहे. म्हणजे इकिगाई हा वेळेनुसार बदलू पण शकतो. शेवटी इकिगाई म्हणजे काय, तर मला काय करायला आवडतंय, बरोबर. सो आपल्या आवडीनिवडी वेळेनुसार बदलत असतात, वयानुसार बदलत असतात, आपल्या अनुभवानुसार सुद्धा आपल्या आवडीनिवडी बदलू शकतात. इतकंच नाही तर जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर येतो, मेडिटेशन वगैरे करतो, आपला अवेअरनेस वाढत असतो, तेव्हा या आयुष्याबद्दलचा आपला दृष्टिकोनसुद्धा बदलत असतो. आणि जेव्हा हा दृष्टिकोन आपला चेंज होत असतो तेव्हा मग आपलं इकिगाईसुद्धा बदलू शकतं, बरोबर. तुमच्या वयानुसार, वेळेनुसार, अनुभवानुसार, अवेअरनेसनुसार, या सगळ्यानुसार तुमचं इकिगाई चेंज पण होऊ शकतं. म्हणजेच तुम्हाला काय आवडतं किंवा तुमच्या आयुष्याचा काय उद्देश आहे हे आयुष्यभर एकच राहील याची गॅरंटी नाही. तुमचं इकिगाई बदलू पण शकतं. म्हणजेच तुमच्या आयुष्याचा उद्देश हा चेंजसुद्धा होऊ शकतो. आणि जर तो चेंज होत असेल तर त्यात चूक काही नाही आहे. कारण शेवटी आपण म्हणतोच ना की परिवर्तन हाच निसर्गाचा खरा नियम आहे, बरोबर. सो कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये काहीतरी चेंजेस होत असतात आणि त्यामुळे तुमचं इकिगाईसुद्धा कायम एकच राहतं असं नाही. यालाच म्हणतात तुमच्या आयुष्याचा उद्देशसुद्धा इव्हॉल्व्ह होत असतो, उत्क्रांत होत असतो. थोडक्यात तुमचा आनंद दरवेळेला एकाच गोष्टीशी संबंधित असेल असं नाही, इतकाच याचा अर्थ होतो. या सगळ्याचा सारांश असा होतो की जीवनाचा अर्थ शोधायचा नसतो,
तर स्वतःलाच इतक्या खोलपर्यंत समजून घ्यायचं असतं की पूर्ण जीवनच अर्थपूर्ण होऊन जाईल. जर हा विषय आवडला असेल तर अशाच एका विषयावर मी याच्या आधी व्हिडिओ तयार केला होता. त्या व्हिडिओचा विषय होता गो विथ द फ्लो. गो विथ द फ्लो ही कन्सेप्ट आपल्याला माहिती असेल, पण हा विषय मांडताना मी त्या व्हिडिओमध्ये एका हॉलिवूडच्या मूव्हीबद्दल सांगितलेलं आहे. ती मूव्ही म्हणजे फॉरेस्ट गंप. त्या व्हिडिओचं नाव आहे एक आध्यात्मिक चित्रपट. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. जसं इकिगाई ही एक आयुष्य जगण्याची कला आहे, असंच गो विथ द फ्लो ही सुद्धा एक आयुष्य जगण्याची कला आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. सो तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा. हा व्हिडिओ संपताना त्याची लिंक मी इथे देईन, त्यामार्फत तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा, तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा नक्की आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप पण करा. आजकाल व्हिडिओला हाईप पण करता येतं. चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर मेडिटेशनचा कोर्स आहे आपला. त्या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकवर आपल्या कोर्सची सर्व माहिती तिथे वाचायला मिळेल. सो ती माहिती वाचा. इच्छुक असाल तर मेडिटेशन कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे, किंवा इकिगाई फॉलो करणं गरजेचं आहे, किंवा गो विथ द फ्लो फॉलो करणं गरजेचं आहे. सो यापैकी कुठली गोष्ट फॉलो करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.